नमस्कार. आजच्या या लेक्चरमध्ये आपण बोलणार आहोत की ज्या पद्धतीने शेवटच्या वर्षाच्या परीक्षा घ्याव्यात किंवा नाही या संदर्भामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने काय म्हणू आपण काही खेळच चाललेला आहे त्याच्यावरती थोडासा विचार करायची गरज आहे आणि लोकांनीही समजून घ्यायला पाहिजे. आपण या सगळ्याची सुरुवात या करोना पॅन्डेमिकपासून झाली हे तर आपल्याला मान्य. त्याच्यामुळे जे शैक्षणिक वर्ष होतं मग ते शाळांचं असेल कॉलेजेसचं असेल तर हे सगळी शैक्षणिक वर्षाची धुळधाण उडाली आणि साधारणतः मार्चच्या 15-20 तारखेनंतर या सगळ्या संस्था बंद झाल्या. आणि या करोनाच्या काळात आपण जो लॉकडाऊन आणि या सगळ्या गोष्टी अनुभवल्या त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न येऊन उभा राहिला की यावर्षीच्या परीक्षांचं नक्की काय होणार. करोनाच्या बाबतीत जी माहिती आपल्याला मिळत गेली त्यानुसार आपल्या हेही लक्षात आलं की कदाचित लहान मुलांना संसर्ग त्यांचा पटकन होऊ शकतो, त्यांना एवढ्या गोष्टी कळत नाहीत, त्यामुळे शाळा बंद झाल्या, शाळांच्या परीक्षा होणार नाहीत हे डिक्लेअर झालं. त्यांना पुढच्या वर्षात जाता येईल हेही ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्याकडे एक डिक्लरेशन आलं की फर्स्ट इयर सेकंड इयर थर्ड इयर मी इंजिनिअरिंगच्या दृष्टीने बोलतो आहे किंवा अंतिम वर्ष सोडून बाकीच्या परीक्षाही कॅन्सल होणार. या सर्व प्रक्रियेमध्ये हे सगळे निर्णय सरकारने घेतले आणि ज्या युनिव्हर्सिटी जी विद्यापीठं त्याच्याशी संलग्न आहेत ज्याला आपण पब्लिक युनिव्हर्सिटीज म्हणतो, ज्या सगळ्याला महाराष्ट्र युनिव्हर्सिटीज ॲक्ट नावाचा एक कायदा त्याला गव्हर्न करतो, असं सगळं असतानासुद्धा त्या परीक्षा कॅन्सल केल्या. आणि आपणही कदाचित मी शिक्षक असल्यामुळे म्हणतो की या मुलांचं थोडासा त्याच्यात फायदा होईल. परीक्षा घेतल्याने कदाचित सगळ्यांना परत एकत्र यावं लागेल किंवा काय जो काय विचार असेल त्या पद्धतीने आपण आपलं ऑनलाईन टीचिंग तर पूर्ण केलं, ऑनलाईन त्यांना शिकवण्याचं सगळं काम केलं आणि हाही निर्णय मान्य केला. आणि त्याच्यानंतर सडनली फायनल इयरच्या परीक्षा पण घेण्यात येणार नाही असं सरकारने डिक्लेअर करण्यात आलं सरकारकडून. आता जेव्हा शेवटच्या वर्षाच्या परीक्षा घेतल्या जात नाहीत तेव्हा त्या विद्यार्थ्यांना जी पदविका दिली जाणार आहे त्याचं इतर विद्यार्थ्यांशी म्हणजे ज्यांनी आधी पदविका घेतलेली आहे ते आणि पुढचे यांच्याशी कंपॅरिझन कसं होणार. आणि ज्यांना पुढे शिकायचं आहे त्यांना या पद्धतीने जर का गुण दिले गेले की ज्या पद्धतीने आपल्याला सांगण्यात आलं की 50% इंटरनल किंवा काय जे आपण या डिटेल्समध्ये काही जाण्यात अर्थ नाही आहे. पण परीक्षा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असा उद्भवतो की हे अधिकार खरोखरच सरकारकडे आहेत का. मी सरकार असा पूर्णपणे शब्द वापरतो आहे. याच्यामध्ये शिक्षण मंत्री मुख्यमंत्री असा कुठलाही भेदभाव नाही, आपण सरकार एवढ्याबद्दलच बोलू. आणि असा जर का निर्णय त्यांनी घेतला असेल तर तो निर्णय घेतल्यानंतर या विद्यापीठांवरती तो निर्णय खरोखरच बंधनकारक आहे का. आणि विद्यापीठ म्हटल्यानंतर विद्यापीठाचे कुलगुरू आणि विद्यापीठाचे कुलपती मी जे पदसिद्ध कुलपती आहेत ते महाराष्ट्राचे राज्यपाल आहेत. आता आपल्याला असं लक्षात येतं की जेव्हा महाराष्ट्राने हे डिक्लेअर केलं की अंतिम वर्षाच्या परीक्षा ही होणार नाहीत त्यावेळेला त्याच्या आधी UGC म्हणजे विद्यापीठ अनुदान आयोगाने काही गाईडलाईन्स प्रसिद्ध केलेल्या होत्या. त्या एप्रिलमध्येच प्रसिद्ध झालेल्या आहेत आणि त्यात याच्याबद्दलचे सगळं जे काही त्यांचं सांगणं आहे ते विद्यापीठांना आहे. आणि त्याचप्रमाणे हे ॲकॅडमिक इयर जे शैक्षणिक वर्ष पुढचं चालू करायचं आहे त्यासाठी तुम्ही काय करा, परीक्षा कशा घ्या, त्याला किती ऑप्शन्स आहेत, तुम्ही ऑनलाईन परीक्षा घेऊ शकता पण तरीसुद्धा रुरल म्हणजे ज्या भागामध्ये इंटरनेट वगैरे नाही आहे तर त्या भागात परीक्षा घेता येणार नाहीत, त्यामुळे तुम्हाला कदाचित परीक्षा घ्यायला लागतील, मग तुम्ही ओपन बुक घ्या किंवा कशाही घ्या. अशा वेगवेगळ्या पद्धतीने UGCने गाईडलाईन दिल्या आहेत. पण त्या गाईडलाईन्समध्ये त्यांनी असं कुठेही म्हणलं नाही की परीक्षा घेऊ नका. त्याच्यानंतर आपल्या HRD मिनिस्टर
जे आहेत त्यांचंसुद्धा एक स्टेटमेंट होतं की अंतिम वर्षाच्या परीक्षा या होणारच, त्या जुलैमध्ये होतील आणि कदाचित हा करोनाचा प्रभाव तोपर्यंत कमी झाला नाही तर पुढचं शेड्यूल डिक्लेअर करण्यात येईल. अशा सगळ्या परिस्थितीमध्ये महाराष्ट्राने अंतिम वर्षाच्या परीक्षा होणार नाहीत आणि विद्यार्थी त्यासाठी आंदोलन करतात. मला एक कळत नाही की परीक्षा घ्याव्यात का नाही यासाठी विद्यार्थ्यांनी आंदोलन करायचं किंवा त्यांच्या आंदोलनाला कुठल्याही प्रकारे उत्तरसुद्धा द्यायचं ही सरकारची काही बांधिलकी किंवा सरकारचा याच्याशी कुठलाही संबंध येतो का? विद्यार्थी काहीही म्हणतील, ते विद्यार्थीच आहेत, ते लहानच आहेत आणि परीक्षेतून सुटकाही कोणाला नको आहे, तर प्रत्येकालाच ती हवी आहे. हे सेकंड थर्ड इयरच्या विद्यार्थ्यांच्याबद्दल मी बोलत नाही आहे, पण अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांचं ज्यांचं पूर्ण आयुष्य याच्यावरती अवलंबून आहे या गुणांवरती, आणि अंतिम वर्षामध्ये नक्कीच प्रत्येक मुलगा प्रत्येक विद्यार्थी हा चांगला परफॉर्म करतो आणि त्याचे गुण हे खचितच आधीच्या गुणांपेक्षा चांगले असतात, तर कदाचित तुम्ही आधीचे सगळे गुण कन्सिडर करून त्यांना मार्क दिलेत तर त्यांचा टोटल जो ॲव्हरेज आहे, ज्या ग्रेड्स आहेत त्या कमी येतील. हे एवढं साधं या विद्यार्थ्यांना समजत नाही. UGCनी असंही म्हणलेलं होतं की तुम्ही 3 तासाच्या ऐवजी 2 तासाचा पेपर घ्या, मल्टिपल शिफ्टमध्ये पेपर घ्या, ज्यांनी सोशल डिस्टन्सिंग पाळलं जाईल. तसंही तुम्ही जर का पाहिलं तर आज आमच्या वर्गामध्ये परीक्षा घेताना साधारणतः 30 मुलांचा एक ब्लॉक असतो, म्हणजे मुलं शेजारी शेजारी बसून तर परीक्षा देतच नाहीत. आता असं असताना जर का ही परीक्षा घ्यायचीच असेल तर एकाडेक बाकावर सुद्धा विद्यार्थ्याला बसवून परीक्षा घेता येईल. त्या केसमध्ये ब्लॉकमध्ये फक्त 15च विद्यार्थी असतील आणि ब्लॉकची संख्या दुप्पट होईल, पण तरीसुद्धा एवढे सुपरवायझर्स आम्हाला नेमता येऊ शकतात, ही परीक्षा होऊ शकते. असं सगळं असतानासुद्धा त्या परीक्षा केवळ राजकीय दृष्टिकोनातून त्यांनी होणार नाही तसं डिक्लेअर केलेलं आहे. आणि हे सगळं वाचत असताना कायम असं लक्षात आलं की हा शिक्षण आणि त्याच्यामधल्या ज्या गोष्टी आहेत याच्यावरती खरंच सरकारचं एवढं नियंत्रण असतं का की हे सगळं सरकारनेच करायला पाहिजे. हे सगळं मनात येत असताना मला कायमच इंदुमती काटदरेंचे काही व्हिडिओज यूट्यूबवरती आहेत, तुम्ही बघा, की ज्यात त्या शिक्षणाबद्दल बोलल्यात की कसं काय शिक्षण हे पूर्णपणे सरकारच्या आहारी गेलं. जे सरकारच्या आहारी आहे प्रायमरी एज्युकेशन वगैरे याच्याबद्दल आपण काहीच बोलू शकत नाही, पण जिथे तो विद्यार्थी आता जगाला सामोरं जाणार आहे त्याची पदवी घेऊन, त्यावेळेला अशा पद्धतीचं निर्णय सरकारने घ्यावा का? आणि समजा परीक्षा पुढे गेल्या, समजा जूनच्या ऐवजी जुलैमध्ये किंवा जुलैच्या ऐवजी ऑगस्टमध्ये गेल्या, तर त्यांच्या पुढच्या शिक्षणावर परिणाम होईल. ही एक जरी बाब आपण मान्य केली तरी ती काय फक्त भारतापुरतीच अवलंबून आहे असं नाही आहे. जगभरच जर का हा करोनाचा प्रभाव आहे तर कदाचित तुमचं शैक्षणिक वर्ष हे थोडंसं मागे पुढे करण्या इतपत काही गाईडलाईन्स हे सरकार देऊ शकतं. आणि तसंही जर का तुम्ही पाहिलं तर UGC आणि याच्यामध्ये त्या गाईडलाईन्स अशाच पद्धतीने UGCसुद्धा म्हणतं आहे. UGCसुद्धा असं कुठेही म्हणत नाही की हेच करा, असंच झालं पाहिजे. या गाईडलाईन्स आहेत. असं असताना महाराष्ट्र सरकार जर का धाडकन परीक्षा घेणार नाही असं म्हणतात, त्याच्यावरती फक्त विचार करत राहिलो की विद्यार्थी लहानच आहेत, तर आमचे जे शिक्षक प्राचार्य या सगळ्या संस्थांमधनं काम करत आहेत, तर त्यांना या विद्यार्थ्यांच्याबद्दल काही वाटत नाही का? त्यांना लक्षात येत नाही का इतके वर्ष शिकवल्यानंतर की अशा पद्धतीने जर का मार्क देऊन किंवा त्यांना पास करून पुढे जर का जाऊ दिलं पदवी घेऊन, तर पुढे काय काय परिणाम त्या विद्यार्थ्यांना भोगावे लागतील आणि समाजाला भोगावे लागतील, ते परिणाम तर वेगळेच. आणि हाच विचार करत असताना मला परवा एक बातमी माझ्या नजरेत आली की ज्याच्यामध्ये प्रिन्सिपॉल्स आणि प्रोफेसर्स यांनी हा थोडासा हट्ट किंवा त्यांच्या मागण्या मांडल्यात आणि त्यात ते असं म्हणतात की फायनल इयरच्या परीक्षा घेतल्या पाहिजेत, आम्ही तुम्हाला कशा घ्याव्यात हा रोडमॅप देतो. ही बातमी आहे पुणे मिररमधली, 5 जूनच्या पुणे मिररमध्ये आलेली बातमी आहे. आणि याच्यामध्ये त्यांनी स्वच्छपणे म्हणलेलं आहे की सरकारचं काम हे गाईडलाईन्स देणं आहे.
आणि त्याच वेळेला आपल्या राज्यपालांनी जे पत्र सरकारला लिहिलेलं आहे किंवा मुख्यमंत्र्यांना लिहिलेलं आहे त्यातही ते असं म्हणतात की मी कुलगुरूंशी बोललेलो आहे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या थ्रू आणि या कुलगुरूंची परीक्षा घेण्याची तयारी आहे, त्यांचं प्रिपेअर्डनेस त्यांनी दाखवलेला आहे. अशा सगळ्या गोष्टी समोर असतानासुद्धा एकतर्फी हा निर्णय कसा घेतला गेला आणि मला तो पेपरमध्ये कसा कळला याबद्दल आपले राज्यपालसुद्धा चकित झालेले आहेत. त्यामुळे आपल्यासारख्या पामरांचं तर सोडूनच द्या. आणि हे सगळे निर्णय त्या इव्हन याच्यातसुद्धा सगळ्या प्रोफेसर आणि प्रिन्सिपल्स जे होते त्यांच्या म्हणण्यानुसारसुद्धा याला केवळ राजकीय रंग देऊन तुम्ही अंतिम वर्षाच्या परीक्षा घेऊ नका असं सांगताय. याच्यामुळे विद्यार्थ्यांचं नुकसान होणार आहे. राज्यपालांच्या पत्रात ते हेही म्हणतात की जे प्रोफेशनल कोर्सेस आहेत की जिथे या मार्कांवरती त्यांना पुढच्या परमिशन्स मिळतात, म्हणजे त्यांनी आर्किटेक्ट वगैरे या गोष्टी म्हणलेलं आहे, तर त्यावेळेला हे मार्क तुम्ही कसे धरले जाणार आहेत, त्यांच्या गाईडलाईन्स ते बदलणार आहेत का, या सगळ्याचा विचार सरकारने केलेला आहे का, का एकतर्फी हा निर्णय घेतला गेलेला आहे. इतक्या स्वच्छ भाषेमध्ये सगळं असताना अजूनही आपल्यासमोर असा कुठलाही निर्णय अजून आलेला नाही की अंतिम वर्षाच्या परीक्षा होणार किंवा नाही. वस्तुतः या परीक्षा होणं आवश्यक आहे आणि याच्यामध्ये विद्यार्थी संघटनेचा कुठलाही संबंध येत नाही. त्यांना एंटरटेन करायचं कुठलंही कारण नाही आहे. सेकंड इयर थर्ड इयरच्या विद्यार्थ्यांच्याबद्दल आपण काही बोलत नाही आहोत कारण आम्ही त्यांचा तो भाग जे इव्हॅल्युएशन झालेलं नाही ते कदाचित आम्ही करू शकतो. परीक्षा ह्या व्हायलाच पाहिजेत, याच्यावरतीच त्या विद्यार्थ्याचं खरोखरं मूल्यांकन होतं. परीक्षा न घेण्याचा निर्णय सरकार घेऊ शकतं का, हा सगळ्यात प्राथमिक मुद्दा आहे. शैक्षणिक वर्ष मागे पुढे करता येईल, तुम्ही सुट्ट्या रद्द करू शकाल, तुम्ही कदाचित रविवारची सुट्टीसुद्धा कॅन्सल करून एक एक दिवस शैक्षणिक वर्षाचा वाढवू पण शकाल आठवड्यातला. पण याचा अर्थ परीक्षाच घेऊ नका. बरं, UGC तुम्हाला सांगतं तुम्ही ओपन बुक टेस्ट घ्या, तुम्ही कुठल्याही प्रकारे घ्या, पण परीक्षाही झाली पाहिजे असं जर का त्याच्यात आपल्याला दिसत असेल तर त्या UGCनी म्हणजे विद्यापीठ अनुदान आयोग ज्याच्यामध्ये अनेक शिक्षण तज्ज्ञ आहेत त्यांनी सजेस्ट केलेल्या कुठल्याही गोष्टी न मानता आपण कुठल्या शिक्षण तज्ज्ञाचा आणि कुठल्या अशा प्रकारच्या गुरूचा आपण नक्की सल्ला घेतलात की ज्यांनी आपल्याला असं सांगितलं की परीक्षा घेऊ नका. तुम्ही जेव्हा UGCला पत्र लिहिता आणि सांगता की फायनल इयरच्या परीक्षा न घेण्याची आम्हाला परमिशन द्या, त्याच वेळेला तुम्ही हे मान्य केलेत की विद्यापीठ अनुदान आयोग UGC ही सर्वेसर्वा अथॉरिटी आहे या बाबतीतली. असं असतानासुद्धा तुम्ही आम्हाला हेही कळू दिलं नाही ना, UGCच्या कुठल्या वेबसाईटवरती आपल्याला हे सापडतं की त्यांनी ही परमिशन दिली आहे की फायनल अंतिम वर्षाच्या परीक्षा न घेतल्यात तरी चालतील. तुम्ही एकीकडे पत्रही पाठवता, एकीकडे एकतर्फी निर्णयही घेता आणि त्या निर्णयाला कुठलाही सबळ पुरावा आम्हाला देत नाही की हा निर्णय कशामुळे घेतला गेला. सोशल डिस्टन्सिंगचे नॉर्म्स पाळा, ही गोष्ट सगळीकडे सत्य आहे आणि त्या पद्धतीने घेता येते. बरं, आता याच वेळेला आपण दुसऱ्या बाजूला जर का गेलो तर तुम्ही जी काही महाराष्ट्राची CET एक्झाम घेताय, जी आम्ही इंजिनिअरिंग आणि प्रोफेशनल कोर्सेसबद्दलची परीक्षा तुम्ही डिक्लेअर केली ती 4 जुलैपासून 5 ऑगस्टपर्यंत होणार आहे आणि तुम्ही तारखाही डिक्लेअर केलेल्या आहेत. साधारणतः 4.5 लाख विद्यार्थी त्या परीक्षेला बसणार आहेत. ती परीक्षा सगळ्या ठिकाणी घेत नाही तुम्ही, काही ठराविकच सेंटर्स आहेत आणि ती परीक्षा व्हायलाच पाहिजे हा हट्ट मग सरकारने का धरावा. मग तिथे तुमच्याकडे मार्ग नाही आहेत का की ही परीक्षा न घेता सुद्धा 12वीच्या मार्कांवरती ते PCM किंवा PCBचे मार्क धरून तुम्ही या विद्यार्थ्यांचे प्रवेश नक्की करू शकत नाही का. मग तिथे तुम्हाला कायद्याने असं करता येईल का, म्हणजे लीगल फॅक्टर्स त्यातले काय ते पाहावे लागतात. तर अंतिम वर्षाच्या परीक्षा न घेतल्यानंतर त्यांना परस्पर डिग्री देताना आपला कायदा आपल्याला काय सांगतो याच्याबद्दल आपलं काही बोलणं झालं आहे, वाचन झालेलं आहे, त्याप्रमाणे आपण निर्णय घेतला आहे, तर त्याचा आम्हाला काही आधार तुम्ही सांगाल का. आणि ही CETची परीक्षा तुम्ही घेताना तुम्ही आता ती तालुक्या लेव्हलला पण घ्या वगैरे असं म्हणताय. मला एक सांगावं, 4.5 लाख विद्यार्थी संपूर्ण महाराष्ट्रात बसणार आहेत, तुम्हाला ती ऑनलाईनच परीक्षा घ्यायची हा तुमचा हट्ट आहे
मला एक कळत नाही, ही परीक्षा तुम्ही एकाच वेळेला एकदाच सर्व महाराष्ट्रभर वेगवेगळ्या ठिकाणी, ज्याप्रमाणे आम्ही पूर्वीचे मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स होते की जिथे विद्यार्थी पेन्सिलनी तो ऑप्शन भरायचा, गोल करायचा, तर आपण कदाचित ऑनलाईनवरनं त्या पद्धतीला जाऊ शकत नाही का की तुम्ही एक एक महिनाभर परीक्षा घेताय. या पॅन्डेमिकच्या जो काही प्रभाव आहे त्या प्रभावाला जी वेगळी उत्तरं आहेत ती न चालवता आपण आपलं आहे तेच ऑनलाईन परीक्षा हेच कंटिन्यू जर का करत असून आपण ती परीक्षा घेणार असू, आणि त्याचप्रमाणे जेईई मेन्स काय, नीट काय किंवा जेईई ॲडव्हान्स काय, याही परीक्षा होणारच आहे. मग असं असताना फक्त अंतिम वर्षाच्या परीक्षा न घेण्याचा निर्णय हा सर्वस्वी चुकीचा आहे. आणि मला खरोखरच हे एम फुक्टो आणि प्रिन्सिपॉल्स प्रोफेसर्स यांचं अभिनंदन करावं असं वाटतं की इतक्या वर्षात खरोखरच शिक्षणाच्या बाबतीत एकत्र येऊन आपलं मत यावेळेला पहिल्यांदा मांडलं गेलेलं आहे. याच्या आधी आपण आपले पगार आणि नोकरीचे नियम वगैरे या बाबतीत कदाचित बोललो असू, पण खरोखरच शिक्षणाच्या दृष्टीने योग्य असं पाऊल जर का या संघटना एकत्र येऊन उचलत असतील आणि ते वारंवार जर का हे म्हणत असतील की सरकारने गाईडलाईन्स द्याव्यात, आम्हाला मार्ग दाखवावा, निर्णय हा विद्यापीठाचा आहे आणि शिक्षक हा यातला सगळ्यात महत्त्वाचा जर का आपण एक घटक मानत असू, शिक्षक हा फक्त आपला नोकर आहे ही भावना मनातनं काढून तो शिक्षक त्या विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी काहीतरी करत असतो, त्याला त्या भवितव्याची नक्की जाणीव आहे आणि ग्राउंड लेवलला हे विद्यार्थी काय आहेत आणि त्यांचं कसं इव्हॅल्युएशन व्हायला पाहिजे, त्यांच्याबद्दल सहानुभूती या शिक्षकांच्या मनातही आहे. पण याचा अर्थ असा नाही की त्यांना आम्ही तशीच डिग्री किंवा पदविका देऊन पुढे जाऊ देऊ, कारण त्यांना या जगाला फेस करायचं. तुम्ही आजही मला सांगा की या पॅन्डेमिकमुळे 2-2.5 महिने जेव्हा सगळी इंडस्ट्री बंद राहिली आणि हेच सगळेजण जे आता नोकऱ्या करत आहेत आत्ता, तर या 2-2.5 महिन्यामध्ये त्यांचं बुडलेलं कामातनं त्यांना सुटका मिळणार आहे का हो? ते परत तिथे जॉईन झाल्यानंतर ह्या सगळ्या कामाचा जो काही राडा झालेला असेल तो सगळा त्यांना निस्तरायचाच आहे ना. ती सगळी पेंडिंग कामं त्यांना पूर्णच करायची आहेत ना. ती परीक्षा नाही आहे का? आज तुम्ही असे पण निर्णय घेऊ शकता की सरकारी फायली ज्या 2 महिने तुमच्याकडे पडून आहेत त्या सगळ्यांना एकदम ओके करून देऊ शकता. ही पण परीक्षाच आहे की नाही हो? का सर्व सरकारी फायली, सर्व सरकारात प्रलंबित प्रश्न यांना तुम्ही होकारात्मक उत्तर देऊन ते सगळे नष्ट करणार आहात? ही परीक्षाच आहे. पण आपण ते करणार नाही आणि ते करायचंच नसतं, बरोबर आहे. मग या सगळ्या बाबतीत जर का आपण नीट विचार करू शकतो तर एक शिक्षण आणि शिक्षक हा तुमच्या अक्षरशः दारी बांधलेला एखादं जनावर असतं तशा पद्धतीने जर का तुम्ही हे निर्णय घेणार असाल आणि त्याचे जे विपरीत परिणाम पुढच्या पिढीवरती होणार आहेत, या लोकांना, या विद्यार्थ्यांना आयुष्यात कायम असंच वाटत राहील ना की कधीतरी पॅन्डेमिक परत यावं, आपल्याला काही करायला लागायला नको, आपल्याला तशीच फुकटची डिग्री, फुकटचा पगार आणि पुढच्या गोष्टी मिळतील. प्रश्न खूप गंभीर आहे. याचा गांभीर्यानेच विचार व्हायला पाहिजे. अंतिम वर्षाच्या परीक्षा घेणं हे आवश्यकच आहे. तसंही UGC असं कुठेही म्हणत नाही की तुम्ही परीक्षा घेऊ नका. तुमचे मार्ग बदलू शकतात. तुम्ही अकॅडमिक इयर जे आहे, शैक्षणिक वर्ष, त्याच्यावरती काही वेगवेगळे प्रयोग करून परत तो गाडा रुळावरती आणायला भले वर्ष लागो, 2 वर्ष लागो, आपण परत ही गाडी रुळावरती आणू शकतो. त्याला त्या गोष्टी स्किप करून पुढे जाणं किंवा अभ्यासक्रम कमी करणं किंवा कमी शिकवणं असे कुठलेही मार्ग असू शकत नाहीत. आणि त्याच्यामुळे या सगळ्याचाच विचार सरकारने तर गांभीर्याने करावाच, पण समाज, विद्यार्थी यांनीही करावा. आज प्रोफेसर्स, प्रिन्सिपॉल जागे झालेले आहेत, याचा अतिशय आनंद मी पुन्हा एकदा व्यक्त करतो. आणि अंतिम वर्षाच्या परीक्षा या भले उशिरा का होईना, जुलैमध्ये का होईना, तुम्ही जुलैमध्ये जर का CET परीक्षा घेऊ शकता 1 महिनाभर, तर जुलैमध्ये अंतिम वर्षाच्या परीक्षा आमच्या होऊ शकतात. आणि त्याच्यासाठी आपण सर्व बळ लावून, म्हणजे असं कुठलंही कारण नाही आहे
की इंजिनिअरिंगच्या परीक्षा या इंजिनिअरिंग कॉलेजेसमध्येच व्हाव्यात. शेवटी तो पेपर तुम्हाला लिहायचा आहे, त्याच्यासाठी तुम्ही सेंटर्सची संख्या वाढवू शकता आणि त्या ठिकाणी त्या परीक्षा होऊ शकतात. त्यामुळे त्याच्याबद्दल कुठलंही नाही. तसंच सायन्सचं तसंच कॉमर्सचं अंतिम वर्षाच्या परीक्षा कुठल्याही प्रकारे रद्द होता कामा नयेत. हे माझं एक प्रामाणिक मत आहे आणि माझ्या मताशी मला माहिती आहे की अनेक शिक्षक हे नक्की सहमतच आहेत. त्यांनी त्यांचा आवाज उठवून दाखवल्यानंतर त्याला एक रूप देण्याचा आणि लोकांपर्यंत पोचण्याचा माझा हा प्रयत्न आहे. नक्की विचार करा. अंतिम वर्षाच्या परीक्षा न घेणं आणि तशीच पदवी किंवा पदविका देणं हा त्या विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी केलेलं अतिशय चुकीचं पाऊल ठरणार आहे घेतलेलं पाऊल. नक्की विचार करा. धन्यवाद.